फ्रेंड्स कसे आहात सगळे. गुड मॉर्निंग. अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आता लग्न हे सगळं झालं आणि आम्ही चाललो कॉलेजला. माझं ॲडमिशन पण घ्यायचं आहे आणि माझं बँकमध्ये थोडंसं काम आहे म्हणून आम्ही चाललो. बघा आता परी झाले रेडी, हे पण झाले, आम्ही चाललो. परी हा गेली परी. आणि कुठं चाललो? आता कार्यक्रम झालेला आहे काल, तर आज नवरा नवरी देवाला जाणार आहेत. आम्हाला जरा कॉलेजला बाहेर जायचं होतं, त्यामुळे आम्ही आता कॉलेजला चाललेलो आहे. इकडं होते राम्याचं बुड घालतोय. आम्ही बॅग हे सगळं बाहेर आणले. आम्ही चाललोत आता. चला मग आम्ही चाललोत. नवरदेवाल्यात आम्हाला सोडायला. जाऊ का? काय येत आहे भाभी? येऊ का? बर बर. इकडं आत्या बसल्या स्वयंपाक करते. चाललो. चलो. बघा माझ्या दोन बहिणी एकाच गावातल्या मोठी आणि इथं आहे बारकी. तर मी तिच्या घरी आली, म्हणजे परीच्या मम्मीच्या घरी. ती पुण्याला असते, तिथे सासरे असतात. मग परी तिच्या आजोबासोबत गप्पा मारते. परी हे कोण आहे? हा कोण आहे? आप्पा. तुझं कोण आहे? तुझा आप्पाच आहे. तुझ्या वडिलांचं वडील आहे इथं. आणि मावशी चहा बनवतात आमच्यासाठी. बघा माझ्या दोन बहिणी एकाच गावातल्या मोठी आणि इथं आहे बारकी. तर मी तिच्या घरी आली, म्हणजे परीच्या मम्मीच्या घरी. ती पुण्याला असते, तिथे सासरे असतात. मग परी तिच्या आजोबासोबत गप्पा मारते. परी हे कोण आहे? हा कोण आहे? आप्पा. तुझं कोण आहे? तुझा आप्पाच आहे. तुझ्या वडिलांचं वडील आहे इथं. आणि मावशी चहा बनवतात आमच्यासाठी. आम्ही इथं आलो तिच्या घरी पडीच्या. आहे ना पडे? कोणाचं घर आहे? हा मग माझ्या पप्पा. तुझ्या पप्पाच आहे काय? आणि तुझं कुठे? हा कोंडेजला. बघा काय म्हणती, माझं घर कोंडेजला म्हणती. बघा आता मावशींचं आणि आपांचं दर्शन घेतलं ना आम्ही चाललो. परी बसली गाडीवर. राहा म्हणलं तर नको म्हणते. आहे ना परी? बघा आता मी ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजला आली. भारत महाविद्यालय जेवरीत आहे आमचं कॉलेज. बघा किती मोठं आहे असं. आणि इकडं जेवरचा बाजार भरतो आहे. आणि आता मी ॲडमिशन घेतलं, फॉर्म घेतला आहे. आता ते फॉर्म भरून नंतर जमा करणार आहे मी. तर चला आता आम्ही चालत घरी. बघा आम्ही आता ज्येष्ठ घरी आलो. जेवण वगैरे केलं. जेवण पण जाय ना, एवढी मोठे जांभळे बघून. बघा किती जांभळे आहेत आमच्या इथं. जिकडं बघा ना तिकडं सगळं काळं काळच आहे. बघा लय जांभळे इथं. इथं एवढे मोठे जांभळे बघून जेवण सहज आहे ना. चला अजून वरती जाऊन तुम्हाला दाखवते. इथे जांभळं लागल्यात. आम्ही गेल्या वेळेस आलो होतो ना तेव्हा काहीच नव्हते, पण आता किती लागलेत. पूर्ण झाड म्हणजे असं काळं काळं झालं. इतके जांभळे लागले बघा, असे घड लागल्यासारखे. लई जांभळं सगळ्या झाडाला, पूर्ण झाडाला. सगळं झाड काळं झाले. ते झोपल्यात खाली. आजी आहे खाली. आता त्यांना मी जांभळं काढून देणार आहे. बघा ओ आ करा की. आता मी आली, मी वरती आली की ह्यांना पण यायचं असतं. मग वरती आले लगेच माझ्या महाग काळे काळे जांभळे काढले, मग माझ्या तोंडाला पण पाणी सुटलं. मग मी पण जांभळ काढले खायला. दाखवा किती काळे. मग ह्यांनी किती काळा असं जांभळ काढले. छान छान. ओके थँक्यू. लय गोडे. लईच जांभळे. काही 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 काळा काळा झाले. काढा लवकर. मग आमच्या अजून आल्यात बैल पाणी पाजायला. किती दिवसातून बैल पाहिली. आम्हाला पण पहिली होती, पण आम्ही ट्रॅक्टर घेतला त्यामुळं बैल इकली. हे आमचं ट्रॅक्टर आहे. आणि बघा इकडं नवीन शेड मारले. इकडं असं नवीन शेड मारले, त्याचं काम चालू आहे. आणि हा आमचा ट्रॅक्टर. आणि बघा पूर्ण आमचं घर आहे. इकडं पण, इकडे एक शेड आहे, तिकडे एक शेड आहे, पाठीमागे एक शेड आहे. बघा असं पूर्ण असं पटांगण आहे आमच्या दारात. लय मोठी जागा. आणि इथं आहे जांभळीचं झाड. इकडे शेड मारायचं चालू आहे. बघा एवढी सारी जांभळं आहे. आणि मी पण काढले, तुम्हाला दाखवते. हे बसले खाती तर मी काढलेली जांभळी. मी एवढीच काढली थोडीशी. किती छान आहे बघा. काळी 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 जांभळी.
तर बघा आता मी जांभळं खाऊन आले आणि मला आई पप्पांनी बोलवत होतं, मग तिकडे जाऊन आले. आई पप्पा म्हणजे माझं चुलता आणि चुलती. बघा तिथं माझ्या चुलत्याचं घर आहे, तिथं जाऊन आले मी. आणि आता चालले बँकेत. माझं थोडंसं काम आहे ATMचं हे, म्हणून आम्ही चाललो. हे मी, परी, रामभाऊ, मम्मी आम्ही सगळे चाललो. बाहेरचं पण थोडंसं काम आहे, तर चला जेवढला. बघा आता आम्ही कपडे हे घेतले परीला आणि बँकेचं काम केलं आणि आम्ही आता आलो मिसळ खायला. इकडं बसली तर आहे परी जीवरची परिस्थिती मिसळ. आता दुकानचं नाव आठवण आम्हाला. आणि इकडं आली मम्मी. हे बघा म्हणतात मला दुकानचं नाव आठवणार, त्यांना माहितच नाही कुठले. मित्रांनो तुम्ही जीवरला कधी आले ना तर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे मिसळ हाऊस आहे, तुम्ही अवश्य या मिसळ खायला. बघा पत्ता पण चुकीचं सांगितलं, काहीच माहित नाही तरी पण बोलतात. तर आता मिसळ खातो. बघा इकडे भाऊ पण आलेत. आकाशी आमची ऑर्डर आली आहे. मग आम्ही काय मागवलं. दोन येतं का सुरुवातीला 2 रोट्या. त्याला म्हणलं तू आणि इकडे बसलेत मम्मी आणि भाऊ, दोघं जण कसे बसलेत बघा. आणि इथे एक टेबल मोकळाच आहे आणि आम्ही सगळे बसलो इकडे. आम्ही बसलेलो आहे आता मिसळ खाण्यासाठी. तर हे नाही खात, आम्ही खाणार आहे. आम्ही परी परी इकडे बघ काय खाते बघा. तिला एवढं आवडले सांगता पण येईल. बघा आता मी माझ्यासाठी थोडंसं मेकअपचं सामान घेतलं, कारण बारामतीला जरा लईच महाग भेटतं, त्यामुळं मी इथं घेतलं. आणि आता रामभाऊ गेला चिकन आणायला. आम्हाला खायचे 65 आहेत, आमच्या गावातले चिकन सेंटर आहे. तर आता मी चिकन घेऊन घरी जाणार आहे. आम्हाला 65 खायचे तर बघा आम्ही आता ज्येष्ठ घरी आलो तर आले आजीजवळ बसले. इथं बसले आजी आणि तिकडं अण्णा झोपलेत. तर बघा आज मी काय आणलंय तुम्हाला दाखवते. बघा मी टिकल्याचे पॉकेट आणल्यात आणि आजीला मी म्हणलं गेस कर की मी हे एक पॉकेट कितला आणलं असेल. तर आजी म्हणते सगळे मिळून आणले असते 100-200 रुपयाला. तर हे काय 100-200 रुपयाला नाही, 2 पाकिट 5 रुपयाला येतं. मी 20 रुपयाच्या एवढ्या अशा टिकल्या आणल्या सगळ्या मिळून. बघा ही 5, 10, 15 आणि 20 आणि हे 10 म्हणजे 30 रुपयाचे टिकले आणले मी. आमच्याकडे स्वस्त भेटत, बारामतीला लई महाग, त्यामुळे मी बारामतीवरनं काही घेतच नाही. सगळं जाताना जेऊरमधनंच घेऊन जाते. सारे बारामती उशी पालती घातली तर चोळीचा कण मिळाला भेटला नाही. बारामतीत कायच भेटत नाही आजे. आजे बारामतीत कायच भेटत नाही, स्वस्त आणि चांगलं भेटत नाही. आपल्या इकडे बघ 5 रुपयाला 2 टिकले म्हणजे हे मला महिनाभर जातात 2 पाकिट. आणि बारामतीला ही एकच 10-20 रुपयाला बघा मी इकडे चिकन 65 बनवते आणि हे दोघं नुसते खातात. इथं मला ठेवणार मग आताच प्लेट भरली तर खतम केली परीने यांनी. ओके चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड.